ग्रामपंचायत कारभारात सरपंचपतीचा हस्तक्षेप, सत्ताधारी गटातील सदस्यांचे आरोप, प्रत्यारोपांवरच गुंडाळली ग्रामसभा। तुंगत गावाअंतर्गत विकास कामे राबविताना सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी ग्रामस्थांचे प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी ग्रामसभा आयोजित करणं बंधनकारक असते। 2 वेळा कोरम अभावी रद्द झालेली तुंगतच्या ग्रामसभेचे अखेर सोमवारी 16 जून रोजी मुहूर्त मिळाला, तरी सत्ताधारी मंडळींनीच गाव कारभारात सरपंचपतीचा वाढलेला हस्तक्षेपाचा आरोप करत सरपंच आणि ग्रामसेवकास धारेवर धरले। तुंगत ग्रामपंचायतीवर सत्तांतर होऊन 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपलाय। या कार्यकाळात जेवढी विकास कामं राबवण्यात आली ती सर्व कामं सरपंचपतींनी केली असल्यानं सदर कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची मागणी रणधैर्य प्रतिष्ठानचे औदुंबर गायकवाड यांनी केली। तसेच वित्त आयोगातील तब्बल $2.25 कोटी शिल्लक असताना सत्ताधारी गटातील अंतर्गत कुरगोडीचा फटका विकास कामांना बसत असून मागील 2 वर्षापासून ग्रामपंचायतीनं लेखापरीक्षण केलेलं नाही। या संपूर्ण सत्ताधारी गटातीलच सदस्य जबाबदार असल्याचा आरोप अमित साळुंखे यांनी केला। दरम्यान 2.5 वर्षात झालेल्या विकास कामातील खर्चाचा हिशोब जनतेला दिला जाईल असं आश्वासित सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे यांनी केले। यावेळी ग्रामपंचायत जागेवरील अतिक्रमणासह बांधण्यात येणारे शिवालय, दुकानगाळे यांसंदर्भात वादळी चर्चा झाली खरी, पण सर्वसामान्य गावकरी आपल्या मागण्यांचं लिखित स्वरूपात घेऊन आलेल्या तक्रारींचं कोणतंही निराकरण होण्यापूर्वीच ग्रामसभा संपल्याचं सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे यांनी जाहीर केले। यावेळी सरपंचासह उपसरपंच प्रकाश रणदिवे, सदस्य नवनाथ रणदिवे, अंगद रणदिवे, बत्तासराव वंसाळे, ग्राम अधिकारी संतोष पाटील, तलाठी महेश बडके उपस्थित होते। आणि जे बाकीची काही कामं आपण ग्रामपंचायत 15-20 तयार असते किंवा बाकीची जी काही कामं केलेली आहेत गावामध्ये, तर त्याची अगदी तयार आहे। तुम्हाला पाहिजे तर प्रत्येक तुम्हाला देऊ शकते, त्याचं काही अडचण नाही आहे हिशोबाची। आणि जी काही कामं झाले त्याचे बिल आणखीनही निघलेले आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे कामं पैसा कमी मला तुमचं शिक्षण आमच्यापेक्षा जास्त झालंय, मग तुम्ही तुमच्या नवऱ्याला पाठवून काय करताय? तो ठेकेदार आहे का नाही? तो माणूस ठेकेदार आहे का नाही? नाही तर गावाला काय कोणाला म्हणणारा तो माणूस कोण? 100% सांगते की जे म्हणताय की सगळ्या ह्या पाहिल्या पाहिजेत, पण कुठल्याही गोष्टीला एक लिमिट लिमिटेशन असतं। मी त्याबद्दल तुम्हाला सांगते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला असं म्हणायचं की आतापर्यंत बऱ्याच महिला सरपंच झाल्या असतील किंवा सदस्य झाले असतील गावामध्ये, असं कोणी केलं नाही। महिला सरपंच असताना 3-4 वेळी काढून घेतलंय, हे पहिलं सुधारणा आहे तुमच्यामध्ये। कारण ऐका सुशिक्षितपणाचा बुरका घेऊन तुम्ही महाराष्ट्रावर फिरताय आणि असं केलं आम्हाला पुरस्कार मिळाला आणि स्वतंत्र पैसे खर्चतो आणि आमच्या यातलं करतो, त्यांचा नवरा ठेकेदार ही पहिलंच महाराष्ट्रातलं उदाहरण। काय सांगायचं आतापर्यंत अजून या सरकारने निघाला की 15 लाखाच्या आधी ग्रामपंचायत करू शकते, बरोबर आहे। आणि त्याचा हेतू असेल की नफा ग्रामपंचायतला मिळाला पाहिजे, कामं व्यवस्थित झाली पाहिजे। त्या हेतूने आपण ग्रामपंचायत कारभार केलेली आहे आणि त्याचा जो काही नफा असेल किंवा काही जे काही एमपी असेल त्याच्यानुसार जो काही खर्च असेल, तुम्हाला 1 लाख रुपयाचा हिशोब देण्यासाठी मी बांधलेला आहे 100%, मी नाही म्हणत नाही। आणि तो हिशोब मी 100% तुम्हाला देणार, तो हिशोब मी तुम्हाला देणार नाही म्हणत नाही। आता हिशोब देणार म्हणताय, एक 5 महिने 4 महिने झाले ग्रामपंचायतीची कामं यांच्या अंतर्गत माझ्यामुळे बंद आहे, त्याला जबाबदार कोण? बघाय का तुम्ही जी ग्रामपंचायत कामं करणार ही आत्ताची करताय किंवा तुमच्या पतीला जे तुम्ही मागून घालताय त्यानेच कामं करावी। गावात माणसं नाही काय, ग्रामपंचायतला सदस्य नाही काय, तुंगतमध्ये ठेकेदार नाही काय, यांचीच मुजोरी का? त्यांना वाटतंय ना राजकारण, राजकारण राजकारण। तुम्ही बा आमदारकडे प्रेशर आणून ग्रामसेवकची बदली बिगर राजकारणाची केली। तुमचं कागद लपवण्यासाठी तुम्ही ग्रामसेवकची बदली करताय, हा स्पष्ट तुंगत वासियांसमोर आपला अनुभव आहे। माझ्या बदलीचा तुमच्या बदलीची अस्मिता पणाला लागली हो, काय कारण आहे 3 वर्ष
महिने झालं काम आमदार साहेबांशी बी आमची चर्चा झाली, खासदार साहेबांशी बी झाली. येणाऱ्या 25 तारखेला निर्णय होईल देशाला उपाध्यक्ष नाके बॉडीला माझा एक प्रश्न आहे आणि पावसाळ्यात 4 महिने झालं ग्रामपंचायतचा निधी तुम्ही काय करता? उत्तर देतो अध्यक्ष, उत्तर देऊ का? 4 महिन्या पहिली जी पेंडिंग काम होती ग्रामपंचायत येऊन केली, नावाला ग्रामपंचायतच्या नावावर कामं होती, ही सर्व कामं सरपंचपती करत होते. त्याचा हिशोब रितसरपणे 1.5 वर्षापूर्वीपासून मी मागतोय. त्याचे कागद मागतोय, एस्टिमेट मागतोय, दिल्या गेली नाही ती. त्याच्यामुळं मी 1.5 वर्षात बिलं अडवली. दारूचा मुद्दा हा 3 महिन्यातला आहे. काय जागा एक हा मुद्दा बिल आणल्याचा, दुसरा मुद्दा आता कामं का बंद आहे. तर जी पेंडिंग कामं होती ती त्यांना सांगितलं करून घ्या, तिथून पुढे तुम्ही कामं करायची नाही. का करायची नाही तर उद्या गावाला तुम्ही शब्द दिलता, किती सांगतोय पुढं गावाला तुम्ही शब्द दिलता, जो इन्कम येईल तुम्ही गावासाठी खर्चणार ग्रामपंचायत मार्फत, तसं तुम्ही न करता स्वतःची जाहिरातबाजी करायला लागता. उद्या तुम्ही लोक आम्हाला म्हणणार आहे मग एवढं सगळं होत असताना तुम्ही का ग बसता काय. त्याच्यासाठी त्यांचं पूर्ण काम बंद करून ऑनलाईन टेंडर टाकायचं ठरलं. असा ठराव केला काय, तो वाद झाला त्या ठरावावर सुद्धा. मग तेव्हापासून कामं पूर्णपणे जोपर्यंत तुम्ही कामं करायची बंद होत नाही तोपर्यंत कामं बंद. ग्रामपंचायत कामं करायची अशी नाही त्याचं ठराव झाला का? काय ग्रामपंचायतनं कामं करायची नाही त्याचा ठराव झालाय का? ठराव झालाय का? होय किंवा नाही? त्या ठरावावर मी सांगतो तुम्हाला ग्रामपंचायतची भाषा झालाय का नाही फक्त एवढं सांगा आम्हाला. गावात किती वेळा तुम्ही झालाय का नाही फेब्रुवारी कोण आहे तर अनुमोदन सूचक कोण आहे सांगा आणि ठराव पण दाखव. अनुमोदन सूचक मला दाखवा. आणि दुसरी गोष्ट तुम्ही 4 महिन्यानंतर आता जो 5,000 नंतर सगळे ऑनलाईन कामं टाकायचे तुम्ही आता ते ठराव करताय ना सगळे मेंबर लोक वाढी लोक. तुम्हाला सांगतो आपल्या गावात नुकसान आहे पुढे आपल्या गावाचं नुकसान आहे. तुम्ही त्यांनी कागद देणं बंधन करा काय ती मागच्या कामाची कागद त्यांनी घेतलीच पाहिजे, ती सर काम केलंच पाहिजे. पण तिथून पुढे सगळी कामं जर ऑनलाईन केली तुम्हाला 5,000 रस्त्यावर करून टाकायचं तर निविदा घ्यायला लागती. निविदा घ्यायची मग काम करायचं, मग ती गावाचं काम होणार. ह्या टायमिंग जाणार. असं जिल्ह्यात कुठेही नाही. 15 लाखापर्यंत ग्रामपंचायत काम करते आहे का तुम्ही? असं गावात तुम्ही कोणाला पण